साटेली भेडशी कुडासा तिठा येथे झालेल्या डंपर आणि स्कूटर अपघातात प्रसाद कांबळे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या प्रकरणी तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी हे आल्याचे समजताच संतप्त मोर्ले ग्रामस्थ, दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, संघटना अध्यक्ष आणि नातेवाईकांनी पोलिसांना घेराव घातला। डंपर मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर मृतदेह ताब्यात न घेता दोडामार्ग पोलीस ठाण्यात ठेवू असा इशारा यावेळी उपस्थितांनी पोलिसांना दिला। यावेळी गाडीच्या कागदपत्रानुसार डंपर मालकावर गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले। त्यानंतरच नागरिक माघारी फिरले। ज्या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे होतं काम तुम्ही नाही ना, मी हळू बोलतो, माझा आवाजच कसा आहे साहेब, माझा आवाजच कसा आहे, मला रडायला येतं असं नाही। तुम्ही तुमच्या हक्काची मागणी सगळ्या गोष्टी करला, तो वेळ पोहोचला नाही हॉस्पिटलला, ट्रॅफिक मध्ये गोळ्या अडकला, किती हे करायचं सांगा। फोन आहे, मी गाडी असं नसतं, कार्यक्रम होता 22 वर्षाचा मुलगा तो काय सांगा ना, आमचं ते काम नाही बोलले, मग काय काम आहे तुमचं? तर बोलले ते सरपंच मॅडम आहेत मोर्ले गावच्या, त्याच गावच्या, ज्या ठिकाणी तो आज ज्या गावचा तो युवक आहे त्या गावचा सरपंच आहे आणि यांनी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही तात्काळ याची दखल घ्या। मग आमचं ते काम नाही म्हणून सांगितलं। तिन्ही लोक ती सस्पेंड व्हायला पाहिजे साहेब आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, नाही व्हायलाच पाहिजे। मी सांगतो तुम्हाला, तिन्ही ट्रॅफिक पोलीस मला आम्हाला इथे दिसता का आणि उगाच लोकांना जर नाहक त्रास करत असतील आणि अशा धंदाटक्याला सोडत असतील, त्यांची गय केली जाणार, त्यांची मशीनच तोडून टाकणार तिथे। त्यांच्याकडे कागदपत्र जी होती ना, किती वेळा त्या साहेबांनी पण सांगितलं म्हणजे अजून म्हणजे तेव्हा आपण देऊकच नाही, अजून ती कागद साहेब सांगतात त्याप्रमाणे अजून ती कागदपत्र जमा झालं 5 असो काय असो, डंपरची जी काय कागदपत्र होती अजून जमा झालं ह्याच्यावर तुम्ही काय साहेब उगाच त्यांच्या साहेब कसं काय? आमच्या वैयक्तिक कोणावर रोष नाहीये, परंतु आज जी घटना घडली ही भविष्यात घडणार। आज तो मुलगा आमचा परत येऊ शकत नाही, त्याला जर त्याच ठिकाणी योग्य ट्रीटमेंट मिळाली असती, त्याला हॉस्पिटलमध्ये निदान तो श्वास तरी घेतला असता त्यांनी। पूर्ण काय झालं, पूर्ण इंटरनल ब्लिडिंग होऊन तो डेथ झालेला आहे। माझ्या त्याला असा म्हणजे प्रत्येक भजनाच्या कार्यक्रमाला मी घेऊन जायचो, त्याला विशारद झालेला मुलगा होता आमचा संगीत मध्ये। साधी गोष्ट नाही, 27 वर्षाचा आई वडिलांनी त्याला 27 वर्ष त्याला जोपासणं, लहानाचं मोठं करणं साधी गोष्ट नाही आहे। आणि आज एवढे मोठी सत्कार, अनेक सत्कार झालेले आहेत, तुम्ही बघा त्याच्या फेसबुकवर किती छान गात होता तो। नाही शिक्षक होतो त्याच्या त्याला हॉस्पिटलमध्ये आमचा मदत नाणे म्हणून आणि माझा त्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या घडामध्ये अर्धा पाऊण तास त्याचा तिथे गेला। त्याच वेळी जर त्याला तिथे योग्य जर ट्रीटमेंट मिळाली असते ना, त्यांना तो वाचला असता। पूर्ण मला वाटतं गाडी इथवर गेली, काय नाही बघा, आणि घडलेला ऍक्सिडेंट असतो, गाडी खाली गेली, सौजन्य पाहिजे होता। स्वतः तो मला स्वतः मालक स्वतःची मालकाची गाडी तिथे उभी होती, मालकाने तेवढं हे बघा गाडी खाली साहेबांना विचारा, स्टाफने तिथे समोर होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।